कामगार विभागांतर्गत कामगारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने असंघटित क्षेत्रातील कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या तालुकानिहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून कामगारांची संख्या आणि त्यांची माहिती घ्यावी, जेणेकरून अशा कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे सुलभ होणार आहे. सर्व संबंधित विभागांनी सामाजिक बांधिलकी ठेवून या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शिळकंदे, सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, अभियंता पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, जिल्ह्यात एकूण 1200 ठेकेदार असून त्यांच्याकडे हजारोंच्या संख्येने कामगार असू शकतात. त्या कामगारांची संख्या आणि माहिती प्रशासनाला उपलब्ध होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी तालुका व विभाग स्तरावर ठेकेदारांच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावी. संबंधित कामगार आयुष्यमान भारत कार्ड, पोर्टेबल रेशन कार्ड, पीएम जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आदी योजनांचा लाभ घेत आहेत का, याची माहिती घ्यावी. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदार यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांप्रती सामाजिक बांधिलकी ठेवून माहिती व्यवस्थितपणे एकत्रित करून प्रशासनाला सादर करावी. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तालुका व विभाग स्तरावरील बैठकीमध्ये उपस्थित राहणाऱ्या ठेकेदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना कामगारांची संख्या, त्यांची माहिती कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी असल्याचे सूचित करावे. प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यालय, जिल्हा परिषद यंत्रणा, सोलापूर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका या सर्व यंत्रणांकडे जवळपास 1200 ठेकेदारांची नोंद आहे. त्यांनी कळवलेली कामगारांची संख्या 3762 इतकी आहे, परंतु कामगार मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या नगण्य असून सर्व यंत्रणांनी गतीने कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीसाठी कामगारांना बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड महत्वाचे असल्याची माहिती विभागाचे सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली.